गुड मॉर्निंग. चला शिकूया प्रयोगातून विज्ञान. आजचा प्रयोग आहे ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो. इयत्ता 8वीच्या वर्गातील विद्यार्थी हा प्रयोग करून पाहत आहेत. हां, सांग तुझं नाव. नमस्कार, माझे नाव समीक्षा मानवी गोरे. नमस्कार, माझे नाव श्रद्धा संजय गोरे. नमस्कार, माझे नाव श्रुती संजय गोरे. नमस्कार, माझे नाव पूनम किशनराव गोरे. नमस्कार, माझे नाव सोनाली महादेव गोरे. नमस्कार, माझे नाव ऋतुजा शिवाजी गोरे. हां, चला आजच्या प्रयोगासाठी लागणारं साहित्य आणलात ना तुम्ही? हां, चला सांगा कोणते कोणते साहित्य लागतं. मेणबत्ती, ग्लास, कलर, प्लेट, पाणी, चला चला प्रयोग करा. सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला? मेणबत्ती पेटवून घ्यायची आहे. घ्या. पाणी कलर केलात? कशासाठी? चालेल. पाण्याला रंग नसतो, पाणी ओळखू यावं आपल्याला, यासाठी आपण पाण्याचा रंग निळा केलेला आहे आणि एकीकडे आपण हिरवा केलेला आहे. पाहूया. हां, यानंतर चला काचेचा ग्लास घ्या. सावकाश पेटत्या मेणबत्तीवरती तो उपडा ठेवा, म्हणजेच पालथा टाकायचं आहे. काय होते निरीक्षण करायचं आहे. काय झालं? थोड्या वेळाने मेणबत्ती विझली आणि पाणी वर चढलं. काय झालं? याचं कारण काय आहे? मेणबत्ती का विझली? मेणबत्ती का विझली? ऑक्सिजन, त्या ठिकाणचा जो ऑक्सिजन होता तो ज्वलनास मदत करत होता. तो ऑक्सिजन संपला की मेणबत्ती विझली. आणि पाणी का वर आलं सांगा? पाणी या ठिकाणी वर आलेलं दिसतंय आपल्याला. त्या ठिकाणी संपृक्त दाब जो पडलेला होता पाण्यावरती, मेणबत्ती ज्या वेळेस विझली होती त्यावेळेस दाब होता, आणि ज्या वेळेस मेणबत्ती विझली त्यावेळेस तो दाब कमी झाला आणि ते पाणी वर चढलं. अशा प्रकारचा हा छोटासा प्रयोग आहे आणि भरपूर काही आपल्याला त्या ठिकाणी शिकता येतं. ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते हे या प्रयोगातून आपल्याला सिद्ध झालेलं आहे. या प्रयोगावरती आधारित 3 प्रश्न आहेत. कोणते आहेत? पेटत्या मेणबत्तीवर ग्लास झाकल्यास मेणबत्ती का विझते? हवेमध्ये कोणकोणते वायू असतात त्यांची नावे सांगून त्याच्या हवेतील प्रमाण सांगा. दैनंदिन व्यवहारात ऑक्सिजनचे विविध उपयोग सांगा. अशा स्वरूपाचे 3 प्रश्न आहेत या प्रयोगावरती आधारित. चालेल, धन्यवाद.